हेलो एवरीवन, आज आपण बघणार आहे ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. ठीक आहे. मी सुरुवातीला तुम्हाला ग्राफ कसा ड्रॉ करायचे, त्यावरचे पॉईंट कसे डिनोट करायचे आणि त्याचं स्केल कसं लिहायचं हे एक रफ पेपरवरती दाखवते. नंतर आपण त्याचा ग्राफ पेपरवरती यूज करून बघूया. ओके, बघा, ग्राफ पेपरवरती आपण ग्राफ ड्रॉ करताना आपल्याला एक आडवी लाईन असते. ह्याच आडव्या लाईनला आपण म्हणतो हॉरिझॉन्टल लाईन. ह्या आडव्या लाईनला काय म्हणतो आपण? हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल लाईन. आणि ह्या लाईनवरती आपण जी उभी लाईन ड्रॉ करतो, या उभ्या लाईनला आपण म्हणतो व्हर्टिकल लाईन. ह्या उभ्या लाईनला काय म्हणतो? व्हर्टिकल लाईन. ओके, लक्षात ठेवा. बघा, ग्राफ पेपरवरती आपल्या 2 लाईन येणार आहे. एक हॉरिझॉन्टल लाईन असणार आहे आणि एक व्हर्टिकल लाईन असणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. जी आडवी असते तिला आपण हॉरिझॉन्टल आणि उभ्या लाईनला व्हर्टिकल लाईन म्हणतो. ओके, आता ह्यानंतर बघा पॉईंट. बघा, हे दोघं जेव्हा हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन कोणत्या तरी एका पॉईंटला एकत्र येतात, तो पॉईंट असतो तुमचा पॉईंट 0. ओके, ओरिजिन म्हणतात त्याला. काय म्हणायचं याला? ओरिजिन. हा तुमचा पॉईंट ओरिजिन. ओके, त्याची व्हॅल्यू इथं 0. ठीक आहे. बघा, मी परत एकदा सांगते. आपण ह्या लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलमध्ये ग्राफिकल मेथड बघायला लागली. ग्राफिकल मेथडमध्ये तुम्हाला एक लिनियर इक्वेशन दिलेले असतील. ते लिनियर इक्वेशन सॉल्व करायचे, एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड करायचे आणि ते जे व्हॅल्यू येतील त्या व्हॅल्यू या ग्राफवरती आपण ड्रॉ करायचे. ठीक आहे. आता एक्स आणि वाय व्हॅल्यू म्हणजे काय? तर एक्स ॲक्सिस म्हणजे तुमची एक्सची व्हॅल्यू येणार आहे, की जी तुमची हॉरिझॉन्टल लाईनवरती तुमचे एक्सचे पॉईंट येणार आणि व्हर्टिकल लाईनवरती तुमचे वायचे पॉईंट येणार आहे. ठीक आहे. लिनियर इक्वेशनमध्ये एक्स आणि वायचे पॉईंट फाइंड केले. जे एक्सचे पॉईंट असतील ते आडव्या लाईनवरती आणि वायचे पॉईंट असतील ते उभ्या लाईनवरती ड्रॉ करायचे. ठीक आहे. आता बघा, मी हे तुम्हाला रफ दाखवते. परत ग्राफ पेपरवरती बघूयाच आपण. आडव्या लाईनला आपण एक्स नाव दिलं, त्यालाच आपण हॉरिझॉन्टल लाईन म्हणतोय. उभी लाईन ड्रॉ केल्या त्या लाईनला वाय नाव दिलं, त्यालाच आपण व्हर्टिकल लाईन म्हणतो. ओके, आणि जेव्हा या 2 लाईन्स एकमेकांना जॉईन करतात तो तुमचा पॉईंट ओरिजिन मिळतो. ठीक आहे, पॉईंट ओरिजिन मिळतो. आता बघा, ह्या लाईनमध्ये जे राईट साईडला, ठीक आहे, म्हणजे ह्या साईडला पॉईंटच्या इकडे तुम्हाला प्लस व्हॅल्यू असतात. 1, 2, 3 अँड सो ऑन. ओके, सेम लेफ्ट साईडला काय असतात तुमच्या? निगेटिव्ह व्हॅल्यू. -1, -2, -3. ओके, -3. ओके, हे झालं तुमचं एक्स ॲक्सिसवरचं. एक्स ॲक्सिसवरती राईटला प्लस, लेफ्टला मायनस. ओके, अँड जेव्हा तुम्ही वाय ॲक्सिसवरती ड्रॉ करतात तेव्हा 0च्या अप साईडला इकडे वरती येतं ते +1, +2, +3. ओके, ना खाली जे येतात ते व्हॅल्यू असतात तुमच्या -1, -2 अँड सो ऑन. ठीक आहे, समजलं? बघा, हे बेसिक पॉईंट आहेत, लक्षात ठेवा. आपण काय करतोय? लाईन ड्रॉ करतोय. ठीक आहे. ग्राफ मेथडमध्ये एक्स ॲक्सिस ही तुमची हॉरिझॉन्टल लाईन असते आणि वाय ॲक्सिस ही तुमची व्हर्टिकल लाईन असते. ह्या 2 लाईन ज्या पॉईंटला जोडतात तो तुमचा ओरिजिन, त्याला व्हॅल्यू आपण देणार आहे 0. ओके, तिथे व्हॅल्यू असणार आहे 0. नंतर एक्स ॲक्सिसवरती राईट साईडला तुमच्या प्लस व्हॅल्यू, लेफ्ट साईडला मायनस व्हॅल्यू असणार आहे त्या. आणि वाय ॲक्सिसवरती लाईनच्या अपला म्हणजे वरती प्लस व्हॅल्यू असणार आहे 1, 2, 3 अँड सो ऑन. ओके, आणि डाऊन साईडला असणार आहे तुमच्या -1, -2 अँड सो ऑन. आता ह्याच्यानंतर आपण स्केल डाऊन करणार आहे. ठीक आहे. स्केल हे तुमचं राईट साईडच्या अप्पर स्पेसला लिहायचं. इथे तुमचं स्केल असेल. ठीक आहे. स्केल लिहिताना बघा, इथे तुम्हाला मी सांगते ग्राफ पेपरवरती की 1 सेंटीमीटर म्हणजे किती युनिट. 1 सेंटीमीटर म्हणजे तुम्ही किती युनिट सांगता. इथे मी 1 युनिट, 2 युनिट काय असेल ते आपण ग्राफ पेपरवरती बघूया. आपण हे स्केल लिहायचं. ओके, बघा, लक्षात ठेवा. पॉईंट आपण एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस ड्रॉ करणार आहे, त्याच्यावरती पॉईंट दाखवणार आहे आणि ते पॉईंट परत आपण इथं डिनोट करणार आहे. ठीक आहे. आता मी ग्राफ पेपरवरती तुम्हाला एकदा एक्सप्लेन करते. बघा, ग्राफ पेपरवरती जे 2 लाईन ड्रॉ केलेत ही तुमचं एक्स ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिसलाच आपण काय म्हणतोय? हॉरिझॉन्टल लाईन. ओके, हॉरिझॉन्टल लाईन. आणि ही तुमची वाय ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसला तुम्ही काय म्हणताय? व्हर्टिकल लाईन. ठीक आहे, हे फक्त मी लक्षात ठेवण्यासाठी सांगितले. ठीक आहे. नेक्स्ट हा पॉईंट येतो तुमचा ओरिजिन 0. ह्याची व्हॅल्यू किती असणार आहे? 0. आता तुम्ही स्केल लिहिणार आहे म्हणजे युनिट 1, 2, 3 हे सगळं लिहिणार आहे. मग बघा, इथून नंतर लाईन दिसते तुम्हाला. ओके, बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. जी फर्स्ट लाईन येईल त्याला 1.
नेक्स्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 इथं सेकंड. ठीक आहे, प्रत्येक 10 लाईन आहे जी डार्क लाईन दिसते त्या डार्क लाईनवरती नंबर द्यायचा. ह्याच्यामध्ये ज्या लाईन्स आहेत छोट्या त्यात काउंट करा, तुम्हाला 10 असणार आहेत. म्हणजेच 1 सेंटीमीटर इक्वल्स टू 10 युनिट. 1 सेंटीमीटर इक्वल्स टू 10 युनिट तुम्हाला स्केल आलं इथं. ठीक आहे, स्केल काय आलं तुमचं 1 सेंटीमीटर इक्वल्स टू 10 युनिट. नेक्स्ट हिअर 3 4 5 अँड सो ऑन. ओके, काय आलं. आता हे झालं तुमची राईट साईड. लेफ्ट साईडला काय करताय, निगेटिव्ह व्हॅल्यू असतात. हिअर 0 -1. नेक्स्ट डार्क लाईनला -2. हिअर -3 -4 अँड सो ऑन. ओके, आता बघा ह्या वाय ॲक्सिसवरचे पॉईंट. वाय ॲक्सिसच्या अप्पर फेजला असतात ते कुठले असतात, अप्पर फेजला असतात ते प्लस पॉईंट. म्हणून हे 1 2 3 4 5 6 अँड सो ऑन. ओके, आणि ह्या 0च्या खाली असतात लोअर स्पेसला ते काय -1 -2 -3 -4 -5 अँड सो ऑन. ओके, पॉईंट काय आले. मग काय केलं आपण, एक्स ॲक्सिस ड्रॉ केला, वाय ॲक्सिस ड्रॉ केला. त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण स्केल लिहिलेलं आहे. राईट साईडला एक्स ॲक्सिसवरती राईट साईडला प्लस व्हॅल्यू आणि लेफ्ट साईडला मायनस व्हॅल्यू. ओके, आणि वाय ॲक्सिसवरती अप्पर फेजला असतात तुमच्या प्लस व्हॅल्यू आणि लोअर फेजला असतात मायनस. आणि ह्या पेजच्या इकडं अप्पर फेजला कोपऱ्यात तुम्ही त्याचं स्केल लिहिणार आहे. स्केल तुमचं 1 सेंटीमीटर इक्वल्स टू 10 युनिट. समजा तर तुम्ही डायरेक्ट इथे 2 नंबर दिला. ठीक आहे, म्हणजे इथं फक्त 1च्या जागी 2 दिला, इथे 4 6. तर तुमचं स्केल कसं होणार आहे रे, तर 2 सेंटीमीटर इक्वल्स टू 10 युनिट. 2 सेंटीमीटर इक्वल टू 10 युनिट. जसं तुमचे नंबर इन्क्रीज जातील तेवढं तुमचं इथं युनिट होणार आहे. म्हणून इथं 2 सेंटीमीटर इक्वल्स टू 10 युनिट. ओके, ही झाली तुमची बेसिक कन्सेप्ट ग्राफ कशी ड्रॉ करायची. आता आपण ह्याच युनिटमधले एक सॉल्व एक्झाम्पल बघूया की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. सिम्पल घेऊया आणि ह्याच्यावरती ग्राफ आपण ड्रॉ करू. ठीक आहे, मी एक्झाम्पल फर्स्ट घेते. ओके, तुमचं फर्स्ट एक्झाम्पल काय घेते, लेट्स ड्रॉ ग्राफ ऑफ x + y इक्वल्स टू 4 2x - y इक्वल्स टू 2. ओके, नाव मी फर्स्ट एक्झाम्पल आहे तसं लिहून घेतलं, x + y इक्वल्स टू 4. आणि सेकंड एक्झाम्पल आहे तुमचं 2x - y इक्वल्स टू 2. दिस इज अ सेकंड एक्झाम्पल. ओके, नंतर एक चार्ट ड्रॉ करायचा की जेणेकरून तुम्हाला ग्राफवरती पॉईंट ड्रॉ करताना अडचण नाही येणार. ओके, मग आता आपण पॉईंट फाईंड करूया. हा आपण टेबल नंतरच भरायचा, आधी पॉईंट फाईंड करूया. बघा इक्वेशन तुमचं काय, मी फर्स्ट इक्वेशनमधले पॉईंट फाईंड करते आधी. इक्वेशन तुमचं आहे x + y इक्वल्स टू 4. ठीक आहे, इक्वेशन आहे तुमचं x + y इक्वल्स टू 4. ठीक आहे, मग बघा ह्या इक्वेशनमध्ये तुम्हाला x + y इक्वल्स टू 4 दिले. नंबर तुम्ही चॉईस करायचे, इथं सगळी चॉईस तुमची असते. मग तुम्ही एक्सची व्हॅल्यू चॉईस करू शकता की जी व्हॅल्यू चॉईस करून तुम्ही वायचं इक्वेशन फाईंड करू शकता असं. ओके, मग बघा मी एक एक्झाम्पल करून दाखवते. मग तुम्ही काय करणार आहे, पुट x इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 1. आपण एक्सची व्हॅल्यू काय करणार आहे, 1 पुट करणार आहे. तुम्ही कोणतीही व्हॅल्यू पुट करू शकता, तुमची आवड आहे इथे. ओके, आता एक्सची व्हॅल्यू 1 पुट केल्यानंतर बघा इक्वेशन कसं होणार आहे, 1 + y इक्वल्स टू 4. 1 + y इक्वल्स टू 4. ओके, तुम्हाला वायची व्हॅल्यू फाईंड करायची आहे. एक्सची तर तुम्ही तुमच्या मर्जीने घेतल्या, त्याच्यावरून तुम्ही वायची व्हॅल्यू फाईंड करायचं आहे. म्हणून y इक्वल्स टू राईट साईडला काय 4 आहे. आता हे 1 आहे, 1 आपण काय करणार आहे, शिफ्ट करणार आहे. मग +1 राईट साईडला गेलं काय येणार आहे, -1. हे लक्षात ठेवायचं. साईन चेंज करायला बरेच जण गोंधळतात. साईन चेंज करायला कधीही विसरायचं नाही, कारण बघा इज इक्वल टू आहे, मध्ये ही भिंत आहे. आपण इकडे तिकडे शिफ्ट होताना नेहमी त्याचं साईन चेंज करायचं. ठीक आहे, काय करायचं, ह्या इक्वल्स टूच्या आपण बाजू जेव्हा चेंज करतो, साईड चेंज करतो, तेव्हा त्याचं साईन चेंज करायला विसरायचं नाही. ठीक आहे, म्हणून y इक्वल्स टू 4 - 1. देअरफॉर y इक्वल्स टू 3. वायची व्हॅल्यू काय आली तुमची 3. मग आता ह्या व्हॅल्यू तुम्ही ह्या चार्टमध्ये पुट करायच्या. कसं करायचं बघा,
तुम्ही एक्सची व्हॅल्यू काय लिहिली असं तुम्ही 1, म्हणून इथे एक्सची व्हॅल्यू 1. एक्सची व्हॅल्यू 1 पुट केल्यानंतर तुम्हाला वायची व्हॅल्यू काय भेटले 3, म्हणून इथे वायची व्हॅल्यू 3. मग पहिल्यांदा इथं 1 एक्सची व्हॅल्यू लिहायची 1 and 3. ही लिहिताना पण पहिल्यांदा एक्सची लिहायची मग वायची लिहायची, हे लिहायला विसरायचं नाही. असं तुम्ही 3 किंवा 4 पॉईंट फाइंड करायचे. किती? 3 किंवा 4. ओके, हा झाला तुमचा फर्स्ट पॉईंट. आता सेकंड पॉईंट घेताना मी व्हॅल्यू ही तुमची निगेटिव्हमध्ये घेते. ठीक आहे, म्हणून पुट एक्स इक्वल्स टू -2. ओके, कोणती व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकता. एक्स इक्वल्स टू -2 इन अबाव इक्वेशन म्हणा किंवा इन इक्वेशन 1 म्हणा. इन इक्वेशन 1. ओके, आता इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू -2 पुट करायचं. इक्वेशन काय तुमचं एक्स प्लस वाय इक्वल्स टू 4. एक्सची व्हॅल्यू -2 प्लस वाय इक्वल्स टू 4. फक्त एक्सच्या जागी मी -2 व्हॅल्यू प्लेस केल्या. आता व्हॅल्यू वायची फाइंड करायचं म्हणून वाय ॲज इट इज पुढे इक्वल्स टू 4 पुढची साईड घ्यायची. आता हे -2 आहे. -2 जेव्हा साईड चेंज करणार तेव्हा काय होणार, तिथं साईन चेंज होणार. म्हणूनच इथं मायनसचं +2, मायनसचं साईन काय झालं इथं +2 झालं. मग काय केलं, एक्सची व्हॅल्यू -2 प्लेस केली. एक्सची व्हॅल्यू -2 प्लेस केलं, इक्वेशन झालं तुमचं -2 प्लस वाय इक्वल्स टू 4. मग हे वाय तिथंच इक्वल्स टू 4. हे -2 आहे, हे आपल्याला राईट साईडला म्हणजे साईड चेंज करायचं. साईड चेंज करताना त्याचं साईन चेंज होणार, म्हणून मायनसचं इकडे +2 म्हणजे वाय इक्वल्स टू 6. वाय इक्वल्स टू 6. देअरफॉर एक्स कॉमा वाय इक्वल्स टू एक्सची व्हॅल्यू -2 पुट केली असा आणि वायची व्हॅल्यू 6 आल्या. ठीक आहे, एक्सची व्हॅल्यू -2 आणि वायची व्हॅल्यू 6. तीच इथे इक्वेशनमध्ये लिहायची. एक्सची व्हॅल्यू तुम्ही काय पुट केली ती -2. वायची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला इथं 6 मिळाली, म्हणून 6 लिहिलं असा. मग लास्टला इक्वेशन काय आलं तुमचं -2 6. ओके, नाव आपण व्हॅल्यू फाइंड करूया 3. व्हॅल्यू काय करूया 3 फाइंड करूया. 3 फाइंड करताना आता बघा इकडे दोन्ही इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू पुट केल्या. मी वाय पण पुट करू शकते ना, तुमची मर्जी आहे, आपण काही करू शकतो. म्हणून पुट वाय इक्वल्स टू 2. ओके, वायची व्हॅल्यू मी पुट करते 2 इन अबाव इक्वेशन किंवा इक्वेशन 1 म्हणलं तरी चालेल. इन अबाव इक्वेशन जे तुम्हाला मेथड सोपी वाटते ती तुम्ही फॉलो करायचं. ठीक आहे, मग बघा परत वायची व्हॅल्यू तुम्ही 2 पुट करणार आहे. इक्वेशन काय तुमचं एक्स प्लस वाय, म्हणून इथं एक्स प्लस वायची व्हॅल्यू तुम्ही 2 पुट करणार आहे इक्वल्स टू 4. आता एक्स इथंच ठेवायचं, ज्याची व्हॅल्यू फाइंड करायचं ती तिथंच इक्वल्स टू 4. ठीक आहे, इक्वल्स टूच्या समोरचे सगळं इक्वेशन लिहून घ्यायचं इक्वल्स टू 4. आता हे +2 आहे. +2 आपण राईट साईडला इक्वल्स टूच्या राईट साईडला नेणार आहे, तर व्हॅल्यू काय होणार आहे +2ची, प्लसचं साईन मायनस होणार, -2. एक्स इक्वल्स टू 4 - 2. ठीक आहे, जिथे व्हॅल्यू काय आली एक्स वाय इक्वल्स टू. आता एक्सची व्हॅल्यू काय आली इथं 2 आणि वायची व्हॅल्यू तुम्ही काय पुट केली ती 2. ओके, समजलं. बघा मी तिन्ही पॉईंट सांगितले आहेत. एक्समध्ये प्लस सांगितले, एक्समध्ये निगेटिव्ह सांगितल्या, वायमध्ये 2 सांगितलं. ठीक आहे, मग इथं व्हॅल्यू बघा काय आली तुमच्या इथं पण 2. एक्सची व्हॅल्यू 2, वायची व्हॅल्यू 2, म्हणून इथं 2. ठीक आहे, हे आपल्याला ग्राफवरती ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे, पहिल्यांदा ह्याच इक्वेशनचा आपण ग्राफ बघूया आणि नंतर मग आपण इक्वेशन नंबर 2 सॉल्व करूया. ठीक आहे, मी पहिल्यांदा काय केलं आहे बघा, आपण एक सॉल्व एक्झाम्पल घेतोय. सॉल्व एक्झाम्पल आहे तुमचं लेट्स ड्रॉ ग्राफ ऑफ एक्स प्लस वाय इक्वल्स टू 4 अँड 2x मायनस वाय इक्वल्स टू 2. मी फर्स्ट इक्वेशन घेतले, त्या फर्स्ट इक्वेशनवरून मी तुम्हाला एक्स आणि वायचे पॉईंट फाइंड केले. ठीक आहे, आता हे जे पॉईंट आहेत ते आपण ग्राफ पेपरवरती ड्रॉ करूया. ओके, मग बघा करताना कसं करायचं आहे. तुमचा फर्स्ट पॉईंट आहे इथं 1 3. एक्स ॲक्सिसवरती 1, एक्स ॲक्सिसवरती 1 आणि वाय ॲक्सिसवरती आहे 3. मग बघा इथून सरळ वरती 3 पॉईंटपर्यंत जायचं. कुठे येतोय एक्स ॲक्सिसवरचा 1 पॉईंट म्हणजे इथं ह्या लाईनला येणार आणि वाय ॲक्सिसवरचा +3 आहे म्हणून इथे +3, म्हणून हा तुमचा पॉईंट मिळाला 1 3. ठीक आहे, बघा प्रत्येक पॉईंट तुम्ही जेव्हा शोधता त्या पॉईंटच्या समोर त्याचे ॲक्सिस लिहित जावा. एक्स वायचे जे नंबर आले ते लिहित जावा. एक्स ॲक्सिसवरचा 1 पॉईंट आहे आणि वाय ॲक्सिसवरचा पॉईंट 3 आहे. नेक्स्ट तुम्ही काय फाइंड केलं आहे सर इथं -2 6. एक्स ॲक्सिसवरती हा तुमचा आडवा येतो एक्स ॲक्सिस आहे. एक्स ॲक्सिसवरचा पॉईंट काय तुमचा -2 म्हणजे हा
ही लाईन येणार -2 आणि वाय ॲक्सिसवरचा काय मिळालं आहे वाय ॲक्सिसवरचा +6 म्हणून हे -2 ही 1चा हा -2 आणि इथं 6 -2 6 ओके. काय केलं असं बघा एक्स ॲक्सिसवरचा इथं होता -2 आणि वाय ॲक्सिसवरचा 6. एक्स ॲक्सिस म्हणजे तुमची आडवी लाईन हॉरिझॉन्टली त्याच्यावरचा -2 ओके. पण -2 ही लाईन तुमची येणार आहे अशी ह्या लाईनवरचा कोणताही पण. तर वाय ॲक्सिसवरचा कोणता आहे 6 म्हणून वाय ॲक्सिसवरचा इथं 6 घेतला आहे आपण ओके. नाव थर्ड पॉईंट कोणता येतोय तुमचा इथं एक्स ॲक्सिसवरचा 2 आणि वाय ॲक्सिसवरचा 2 दोन्हीही पॉझिटिव्ह. एक्स ॲक्सिसवरचा 2 आणि वाय ॲक्सिसवरचा 2 ही पॉईंट येणार इथं. हा पॉईंट तुमचा 2 2 हा पॉईंट काय तुमचा 2 2. बघा काय केलं आपण एक इक्वेशन घेतलं त्या इक्वेशनमध्ये तुम्ही तुमच्या आवडीची व्हॅल्यू दिली सा. इथं एक्सला 1 म्हणलं असा त्यावरून वाय फाइंड केली सा. इथे एक्सला -2 म्हणला असा वायची व्हॅल्यू फाइंड केली. इथं वायला तुम्ही 2 म्हणला असा एक्सची व्हॅल्यू फाइंड केली ओके. व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर जे पॉईंट मिळाले ते आपण ह्या टेबलमध्ये लिहिले ठीक आहे. टेबल लिहिल्यानंतर आपण काय करणार आहे हा ग्राफ पेपरवरती पॉईंट डिनोट करणार आहे. करताना आपण पहिल्यांदा एक्स ॲक्सिसवरचे बघतोय आणि नंतर वाय ॲक्सिसवरचे पॉईंट डिनोट केल्यानंतर आता बघा आपल्याला जे 3 पॉईंट मिळाले कारण आपण इथे 3च इक्वेशन फाइंड केलेत 1 2 and 3 म्हणून हे 3 पॉईंट मिळाले 1 2 आणि 3. आता तुम्हाला नेक्स्ट काय करायचं आहे की या तिन्ही पॉईंटमधून जाणार एक लाईन ड्रॉ करायची. काय करायचं आहे ह्या तिन्ही पॉईंटमधून जाणार एक लाईन ड्रॉ करायची. मी लाईन ड्रॉ करून घेते बघा ही अशा प्रकारे या तिन्ही पॉईंटमधून जाणारी एक लाईन आपण ड्रॉ करून घेतली. लाईन ड्रॉ केल्यानंतर ह्या लाईनवरती तुम्ही ते इक्वेशन घ्यायचं. कोणत्या इक्वेशनची लाईन ड्रॉ केली तर तुम्ही हे एक्स + वाय = 4 ह्या इक्वेशनची ही लाईन आहे ओके. आता हे झालं तुमचं फर्स्ट इक्वेशन. आता तुम्ही सॉल्व करणार आहे इक्वेशन नंबर 2 ठीक आहे. बघा काय इक्वेशन 2 बघा काय तुमचं 2x - y = 2. तुम्हाला काय करायचं आहे कोणतीही व्हॅल्यू पुट करायची आहे ठीक आहे. म्हणून पहिल्यांदा आपण पुट करणार आहे पुट x = -3 ओके. पुट x = -3 इन अबाव इक्वेशन ठीक आहे. एक्सची व्हॅल्यू मी -3 पुट केल्या. मग बघा 2 एक नंबरने एक व्हेरिएबल असेल तर काय म्हणतो आपण मल्टिप्लाय. म्हणून इथं 2 × -3 मायनस पुढचं इक्वेशन आहे तसं लिहून घ्या -y = 2 ओके. मग इक्वेशन सॉल्व करा 2 3 × 6 इथं प्लस आहे मायनस आहे प्लस मायनस मायनस प्लस मायनस मायनस -y = 2. आता हे मायनस आहे ते इथंच ठेवा -y = 2. बघा इथं मायनस आहे तर मायनस लिहायला विसरायचं नाही. जर प्लस असेल तर तुम्ही साईन नाही लिहिलं तरी चालेल पण इथं मायनस साईन आहे आणि मायनसला खूप व्हॅल्यू आहे. तो म्हणजे हाय लेवलचा आहे की त्याला तुम्ही डिमांड हे द्यायचंच आहे. इथं मायनस आहे म्हणून इथं मायनस साईन लिहायचंच तुम्ही ठीक आहे. प्लस साईन असल्या नाही लिहिलं तरी चालेल पण मायनसला विसरायचं नाही ओके. -y = 2 हे -6 आहे -6 इकडे शिफ्ट झालं की काय होतं रे +6 ओके. मग -y = 2 + 6 = 8. आता बघा इकडचं मायनस आपल्याला कधीही व्हेरिएबलला निगेटिव्ह साईन ठेवायचं नसतं तिथं नेहमी पॉझिटिव्ह ठेवायचं आहे. मग हे मायनस आहे हे मायनस आपण इकडे घेणार म्हणजेच y = -8 y = -8 किंवा ह्या इक्वेशनला जर मायनसनं मल्टिप्लाय केलं तर मायनस मायनस प्लस आणि मायनस प्लस मायनस म्हणजे वायची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला -8 म्हणजे एक्स आणि वायचे व्हॅल्यू फाइंड केला. एक्सची व्हॅल्यू काय -3 आणि वायची व्हॅल्यू -8 वायची व्हॅल्यू -8 ओके. ना आता सेकंड पॉईंट फाइंड करू. सेकंड काय वायची व्हॅल्यू पुट केली पुट y = -2 पुट y = -2 इन अबाव इक्वेशन ओके. इक्वेशन काय तुमचं 2x - y = 2 ओके. मग 2x - y वायची व्हॅल्यू काय पुट करणार आहे आपण -2 =
2. बघा मी इक्वेशनमध्ये आधीच चेंज केलेलं नाही, तुम्हाला समजण्यासाठी आहे तसं लिहून घेतले. इक्वेशनमध्ये फर्स्ट आहे तुमचं 2x मायनस वाय, मग मायनस वायची व्हॅल्यू मी काय म्हणणार आहे -2, म्हणून इथं -2 इक्वल्स टू 2 इक्वल्स टू. ओके, आता बघा मग इथे 2x इथं मायनस मल्टिप्लाय बाय मायनस, मायनस मायनस प्लस 2 इक्वल्स टू 2 इक्वल्स टू 2. मग आता व्हेरिएबल आहे ते इथंच ठेवणार, 2x इक्वल्स टू 2. हे +2 आहे, +2 इकडे गेले की -2, +2 इकडे गेले की -2. बघा 2x इक्वल्स टू इथं 2 - 2 0. आता एक नंबर आणि एक व्हेरिएबल असेल तर काय होतं मल्टिप्लाय, मल्टिप्लायचं काय होणार आहे इथं डिवाइड, मग डिवाइड केल्या व्हॅल्यू काय आली इथं 0. ठीक आहे, कारण कोणत्याही संख्येला झिरोला आपण जेव्हा 2ने डिवाइड केलं, कोणत्याही संख्येने डिवाइड केलं तर आन्सर हे तुमचं नेहमी 0च येतं. मी मुद्दाम पॉईंट घेतला आहे कारण की इथं 0 पॉईंट कसं दाखवायचं हे तुम्हाला समजण्यासाठी. ठीक आहे, बघा परत एकदा हा पॉईंट घेते मी. वायची व्हॅल्यू -2 पुट केलेली आहे. इक्वेशन आहे तुमचं 2x मायनस वाय इक्वल्स टू 2, म्हणून इथं 2x मायनस वायची व्हॅल्यू -2 म्हणून -2 इक्वल्स टू 2. 2x मायनस मायनस प्लस 2 इक्वल्स टू 2. 2x व्हेरिएबलचं इथंच ठेवलं, हे जे +2 आहे हे राईट साईडला शिफ्ट केलं, काय झालं तर -2, म्हणजे 2x इक्वल्स टू 2 - 2 0. आता आपल्याला xची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, म्हणजे हे 2 शिफ्ट करायला लागणार. 2 शिफ्ट इथं होताना काय होणार आहे मल्टिप्लायचं डिवाइड होणार आहे, म्हणून 0 डिवायडेड बाय 2 इक्वल्स टू 0. ओके, मग तुम्हाला पॉईंट कसे मिळाले तिथं x, y इक्वल्स टू एक्सची व्हॅल्यू काय मिळाली 0 आणि वायची व्हॅल्यू काय मिळाली -2. ओके, आता आपण ह्याच्यातलं पॉईंट 3 फाइंड करूया. ठीक आहे, हे पॉईंट आधी आपण टेबलवरती लिहूया. एक्सची व्हॅल्यू इथं -3 पुट केली ती, तेव्हा व्हॅल्यू काय मिळाली तिथं -8 -3 -8. नंतर वायची व्हॅल्यू पुट केल्या, वायची व्हॅल्यू -2, वायची व्हॅल्यू -2 पुट केल्यानंतर तुम्हाला एक्सची व्हॅल्यू काय मिळाली इथं 0, म्हणून इथं 0 -2 0 -2. ओके, थर्ड पॉईंट फाइंड करताना बघा इक्वेशन आहे तुमचं 2x मायनस वाय इक्वल्स टू 2. मग पुट x इक्वल्स टू 1 इन अबाव इक्वेशन, ओके, इन अबाव इक्वेशन. मग इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू 1 पुट करणार आहे तुम्ही, म्हणून 2 मल्टिप्लाय बाय 1 मायनस वाय, ठीक आहे, ब्रॅकेट घालून घेते तुम्ही, इक्वल्स टू 2. 2 1 जा 2 मायनस वाय इक्वल्स टू 2. हे प्लस आहे, प्लस इकडे गेले की काय होणार आहे -2. मग वाय इक्वल्स टू 0, वायची व्हॅल्यू काय आली तुमची इथं 0 आले. बघा वायची व्हॅल्यू इथं काय पुट केली असं तुम्ही 0, मग वायची व्हॅल्यू 0 असेल, एक्सची व्हॅल्यू 1 पुट केली, आन्सर तुमचा हेच येतं. लक्षात घ्या, आता मी मुद्दाम 0चे आन्सर घ्यायला लागल्या कारण तुम्हाला 0 पॉईंटवरून एक्स ॲक्सिसवरती आणि वाय ॲक्सिसवरती लाईन ड्रॉ करता आल्या पाहिजे. ठीक आहे, ह्याच्या आधीच्या आपण पॉईंटमध्ये बघितले की वायची व्हॅल्यू -2 होती आणि एक्सची व्हॅल्यू 0 आली होती. सेम आता मी एक्सची व्हॅल्यू तर 1 पुट केल्या, एक्सची व्हॅल्यू 1 पुट केल्यानंतर तुम्हाला वायची व्हॅल्यू किती मिळाली तर 0. काय केलं आपण इथं 1 पुट केल्यानंतर 2 1 जा 2 मायनस वाय इक्वल्स टू 2. हे +2 आहे, +2 इकडे गेले की -2, म्हणून मायनस वाय इक्वल्स टू 2 - 2. मग वाय इक्वल्स टू 0, म्हणजे एक्स आणि वायची व्हॅल्यू काय मिळाली तर एक्सची व्हॅल्यू 1 आणि वायची व्हॅल्यू 0. ठीक आहे, मग तिथं आपण करूया एक्सची व्हॅल्यू इथं 1 पुट केली असा, वायची व्हॅल्यू 0 आली. ठीक आहे, आता हे पॉईंट आपण ग्राफवरती दाखवूया. ओके, बघा फर्स्ट पॉईंट आहे तुमचा -3 -8 -8. बघा ग्राफवरती दाखवताना कसं करायचं आहे, एक्स ॲक्सिस हा तुमचा एक्स ॲक्सिस आहे, ह्या एक्स ॲक्सिसवरती -3 म्हणजे हा पॉईंट असाच कुठेतरी ना, आणि वाय ॲक्सिसवरती हा तुमचा वाय ॲक्सिस आहे -8. ठीक आहे, व्हॅल्यू -3 डाऊन साईडला म्हणून इकडचं, मग -8 असं आणि -3 इथे. मग तो पॉईंट घ्यायचा -3 एक्स ॲक्सिस आणि वायवरचा -8, एक्स ॲक्सिसवरचा -3 आणि -8. नेक्स्ट पॉईंट काय आहे तुमचा 0 -2 0 -2, म्हणजे एक्स ॲक्सिसवरचा हा 0 आणि वाय ॲक्सिसवरचा -2 हा.
0 -2. ठीक आहे. एक्स ॲक्सिसवरचा 0 आणि वाय ॲक्सिसवरचा कोणता पॉईंट आहे तर -2. -2 आहे म्हणून इथं पॉईंट आला तुमचा -0 -2. नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा एक्स ॲक्सिसवरती 1 आणि वाय ॲक्सिसवरती 0. हा आडवी लाईन आहे तुमची एक्स ॲक्सिसवरचा 1 हा आणि वाय ॲक्सिसवरचा कोणता आहे 0 म्हणून हा तुमचा पॉईंट येणार आहे 1 0 1 0. ठीक आहे. बघा 3 पॉईंट आहेत. पहिला एक्स ॲक्सिसवरचा -3 -8. सेकंड आहे एक्स ॲक्सिसवरचा 0 आणि वाय ॲक्सिसवरचा -2. बघा जेव्हा वाय ॲक्सिसवरचा पॉईंट असतो ना तो वाय लाईनवरतीच कुठेतरी येणार आहे आणि एक्स ॲक्सिसचा पॉईंट असेल आणि वाय 0 असेल तर तो एक्स ॲक्सिसवरतीच येणार आहे. ठीक आहे. हे 3 पॉईंट मिळाले तर हे 3 पॉईंट मागायच्या आत आपण हे जे जोडले तसे हे पण पॉईंट आपण जोडून घेऊया. ओके ओके. बघा हे 3 पॉईंट जोडून घेतले. हे 3 पॉईंट जोडल्यानंतर आता ह्या लाईनवरती तुम्ही इक्वेशन लिहायचं. इक्वेशन आहे 2x - y = 2. ठीक आहे. पॉईंट क्लिअर झालेत. ग्राफ कसा ड्रॉ करायचं समजलं आणि ते पॉईंट कसे फाइंड करायचे ते कळालं असेल. ठीक आहे. आता आपण ह्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.2 एक्सप्लेन करते. तरी पण अजून जर तुम्हाला ग्राफमध्ये काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट्स करू शकता. थँक्यू.